सगळ्यात पहिल्यांदा मी प्रोग्राम कमिटीचे आभार मानतो की ह्या विषयावर बोलायची त्यांनी मला परवानगी दिली. नॉर्मली जसं आपल्या अध्यक्ष म्हणाले की सगळे लोक मला चांगले ओळखून आहेत आणि ज्या पद्धतीची माझी क्लबमध्ये वागणूक असते त्यामुळे मला असं वाटलं होतं की लोक म्हणतील तू दुसऱ्या कुठल्याही विषयावर बोल पण बुद्धावर बोलण्याची तुझी लायकी नाही. पण ठीक आहे, मी प्रयत्न करतो. तर असं की माझी ओळख बरोबर आहे तुम्ही करून घेतली, कारण मलाच माझी ओळख झाली नाही असं विपश्यनाचे 11 दिवसात लक्षात आलं. खूप मोठं ते एक आव्हान होतं. येतोय आवाज? नाही, वॉल्यूम थोडा वाढवा. हां, तर आता चांगलं आहे. तर विपश्यनाचे ते 2-3 फायदे ते झाले की स्वतःला थोडीशी ओळख झाली, स्वतःचा आवाज स्वतःला सापडला, जसं आत्ता वाटतं तसं. आपण साधारणपणे असं मानतो की वेद केव्हा लिहिले गेले, तर वेदाचा पिरियड आपण साधारणपणे 3500 वर्षाचा मानतो. दुसरा माईक कुठे गेला? तर स्वतःचा परिचय स्वतःला होणं, स्वतःचा आवाज सापडणं आणि स्वतःच्याच आवाजाचाएको आपल्याला येणं, हे सगळे विपश्यनाचे फायदे आहेत. आणि तर ते मायक्रोफोनचा हा फायदा आहे की मी माझी लायकी सिद्ध केली. मी दर फारसा अभ्यास नाही पण 30-40 मिनिटं बोलू शकतो. तर आपण असं म्हणतो की 3500 पूर्वी साधारण वेद लिहिले गेले. तो एक्झॅक्ट पिरियड नाहीये, कारण त्या काळी एवढं कालाचं मापन नव्हतं आणि रिटर्न कल्चर नव्हतं, अशी पद्धत नव्हती की जे मला माहिती आहे ते प्रत्यक्ष दुसऱ्यांना सांगायचं. पण खरी वेदकालीन संस्कृती जी होती, कारण वेद एक 400-500 वर्षानंतर ते लिहिले गेले, म्हणजे डॉक्युमेंटेशन त्याचं झालं. पण वेदकालीन संस्कृती ही 4000 वर्ष होती आणि त्यावेळी भारतवर्षामध्ये एक खूप महत्वाची विद्या होती. ती विद्या म्हणजे तपश्चर्या करणं. आता तपश्चर्या करणं हे आपल्याला खूप अवघड वाटतं, कारण आपण ऐकलेलं आहे की ते ऋषी त्या ठिकाणी जायचे, एकांतात जायचे, एका पायावर तप करायचे किंवा वेगवेगळ्या प्रकारे तप करायचे. पण तपश्चर्याचा ॲक्च्युली उद्देश हा खूप साधा आणि सोपा होता. 2 उद्देश होते ॲक्च्युली, की एक निसर्गामध्ये जे काही नियम आहेत, रूल्स आहेत, रूल्स ऑफ नेचर, ते मला शोधून काढायचे. ते शोधण्यासाठी मला एकट्याला जावं लागेल, त्या ठिकाणी एकट्याला काम करावं लागेल. काम करणे, तपश्चर्या करणे हा खूप मोठा होता. दुसरं असं की ज्यावेळी मी निसर्गाशी इंटरॅक्ट करतो त्यावेळी माझ्या बॉडीमधून, माझ्या शरीरामधून आणि माझ्या मनामधून करतो. माझ्या शरीरात आणि मनात एक्झॅक्टली काय चाललेलं आहे, प्रत्येक क्षणाला, प्रतिक्षण काय चाललेलं आहे हे मला शोधायचं. हे 2च कामं त्यावेळी ते ऋषी करायचे. या ऋषींना ज्यावेळी त्या निसर्गाच्या नियमांचं किंवा स्वतःच्या शरीराच्या आणि मनाच्या नियमांचं ज्ञान व्हायचं, त्यावेळी त्यातलं कोणी असं म्हणायचं नाही की आता मला हे ज्ञान झालेलं आहे तर चला मी हे दुसऱ्यांना समजावून सांगतो. मला ज्ञान झालं हे माझं आहे, दुसऱ्या ऋषीला जे ज्ञान होईल ते त्याच्या प्रकारचं असेल. त्यामुळे ज्ञानाच्या डिसेमिनेशनची, डिस्कशनची पद्धत नव्हती. ही खूप उशिरानंतर पद्धत आली. ज्यावेळी राजा शुद्धोधनाचा मुलगा राजकुमार सिद्धार्थ गौतम ज्यावेळी बाहेर पडला राजवाड्याच्या, त्यावेळी त्याचा उद्देश खूप सोपा होता. तो म्हणाला की मला हे शोधून काढायचे की ह्युमन मायझरी, मानवी दुःख, हे याचं मूळ काय आणि त्याला सोल्युशन काय. आता हे जर आपण त्याने बाहेर कोणाला सांगितलं तर लोक म्हणायचे अरे हे काहीच नवीन नाही आहे, 2 प्रश्न ह्याच्यावर ऑलरेडी गेले 1000 वर्ष 2000 वर्ष संशोधन झालंय, हे पाया पुस्तकं त्याच्यावर आहे. पण त्याला असं लक्षात आलं की ज्या प्रकारचं ज्ञान
हे बुद्धाला तेव्हा 2500 वर्ष म्हणजे 1500 वर्षापूर्वी जे ज्ञान आपल्या भारतवर्षामध्ये होतं ते बुद्धाला सगळे लुप्त झालेलं होतं. कोणीही तपश्चर्या करत नव्हतं. लोक बुद्धिविलासात, वाचाविलासात, वाणीविलासात मग्न होते. लोकांनी सगळ्या गोष्टीचं ईश्वरीकरण आणि धर्मीकरण करून घेतलेलं होतं आणि त्यामुळे बुद्ध म्हणाला की ह्याच्यातून मला उत्तर नाही मिळत आणि हे उत्तर शोधण्यासाठी मी अतिशय मुक्त मनाने काही प्रयत्न करणार आहे. आणि हा जो महापुरुष होता त्याला कुठलंही भगवान म्हणणं किंवा प्रॉफेट म्हणणं हा बुद्धाचा अपमान आहे. त्याला बुद्ध म्हणणं हा सुद्धा सिद्धार्थ गौतमचा अपमान आहे. याचं कारण असं की तो भगवान नव्हता, तो स्वतःला प्रॉफेट म्हणत नव्हता आणि त्याच्यामुळे तो सिद्धार्थ गौतम आहे, त्याच्या पुढे बुद्ध आहे. जसं आपण इथे सगळे लोक बनले, सगळे आपण जीवलग आहोत. तर तो म्हणायचा की ज्याला ज्ञान ते झालेलं आहे, मी दिलेलं नाही. कारण हे ज्ञान असं आहे, 4000 वर्षापूर्वी सुद्धा ऋषीला म्हणायचे की मी हे ज्ञान देत नाही, हे ज्ञान तुला होणार आहे. मी त्याचं फार तर एक टेक्निक तुला सांगू शकतो, आय कॅन पॉइंट यू टू दॅट वे, पण ज्ञान हे तुझंच तुला मिळवायचं आहे. अथक दीपक भव, तू स्वतःचा दिवा बनणार आहेस, मी नाही तुझा कोणी. आणि त्याच्यामुळे हा जो सिद्धार्थ गौतम होता, याला आपण भगवान म्हणणं चुकीचं आहे, बुद्ध पण म्हणणं चुकीचं आहे, आपण त्याला सिद्धार्थ गौतम म्हणूया. या सिद्धार्थ गौतमाने ही लुप्त झालेली विद्या 2500 वर्षापूर्वी शोधून काढली. 1 मे या दिवशी वैशाख पौर्णिमेला दरवर्षी बुद्धाचं अनुस्मरण केलं जातं. थायलंडमध्ये, कंबोडियामध्ये, बर्मा मध्ये या सगळ्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर ते केलं जातं. याचं कारण असं की धम्मचक्र परिवर्तन म्हणजे त्याला जे नॉलेज झालं ते पण हे वैशाख पौर्णिमेला साजरं केलं जातं. आपण पण 1 मे काही फारसा गेलेला नाही लांब आणि त्याच्यामुळे मी डॉक्टर शिवदेंना विनंती केली की शक्यतो 1 मेच्या जवळपास आपल्याला हे व्याख्यान ठेवता आलं तर बघा. तर आपण अनुस्मरण करूया. तसं अनुस्मरण करायचं म्हणजे काय म्हणायचं आहे, आपण नेहमी म्हणतो बुद्धम शरणम गच्छामी. लोकांना एकदम वाटतं अरे आज अंगारकी चतुर्थी, आज तरी निदान काही हिंदू धर्माबद्दल बोला, बुद्धाला कशाला शरण जात आहे. तर बुद्धम शरणम गच्छामीचा अर्थ खूप साधा आहे की जो मनुष्य जागृत आहे स्वतःबद्दल त्याला मी शरण जातो. किंवा आणखी त्याच्याहून महत्त्वाचा अर्थ म्हणजे ही जागृत अवस्था मिळवण्यासाठी मी प्रयत्न करतो. शरणमचा अर्थ खूप वेगळा आहे. जसं आपण सगळे या ठिकाणी आलात तर कोणाचंही व्याख्यान असो, ते व्याख्यान चांगलं असो, वाईट असो, उपयोगी असो, अनुपयोगी असो, पण एक 40 मिनिटं आपण त्या वक्त्याला सरेंडर होतो. शरणम गच्छामी. आपण म्हणतो 40 मिनिटं मी तुझं ऐकेल, तुझ्यावर कॉमेंट मी नंतर करेल, त्याच्यातलं काही जे असेल. तोच अर्थ बुद्धाने बुद्धम शरणम गच्छामी मध्ये घेतला की ही जी जागृत अवस्था आहे, मनाची जागृत अवस्था, शरीराची जागृत अवस्था, जी 4000 वर्षापूर्वी आपले ऋषी करत होते, त्याच्यात तुला जायचं आहे. तर मी अनुस्मरण करतो बुद्धम शरणम गच्छामी. दुसरं मी अनुस्मरण करतो धम्मम शरणम गच्छामी. पुन्हा एकदा लोक म्हणतील की अरे आज नेमका हिंदू सण आहे आणि तू बुद्धाच्या धर्माला शरण जायला मला सांगतोय, पण तसा अर्थ नव्हता. धम्मम याचा अर्थ बुद्धाने खूप वेगळा घेतला होता, जो नंतर महाभारतामध्ये, गीतेमध्ये काही प्रमाणात आला होता. त्याच्यात आता महाभारत आधी आलं का बौद्ध आधी आला त्याच्याबद्दल नंतर थोडंसं बोलणार आहे. नेमकं क्लिअर नाही आहे, कारण बुद्धाच्या चरित्रामध्ये कुठेही असा उल्लेख नाही रामायणाचा किंवा महाभारताचा. आणि रामायण महाभारतामध्ये बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा किंवा बुद्धाचा उल्लेख नाही, तर त्याच्यामुळे ते नेमकं सांगता येत नाही. पण गीतेचा तुम्ही विचार केला तर गीतेमध्ये जेव्हा कृष्ण म्हणतो की यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे, तेव्हा तो खरंच हिंदू धर्माबद्दल बोलतोय का? अशक्य आहे. कारण भगवद्गीता ही ज्या प्रकारे लिहिली गेलेली आहे ती त्या काळची जी पद्धत होती त्या प्रकारे लिहिलेली आहे. त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की त्या काळची पद्धत जी होती ती रूपकात्मक पद्धत होती. म्हणजे लोक याच्यावर विश्वास ठेवायचे. आपण सुद्धा त्याच्यावर विश्वास ठेवतो की महाभारतामध्ये युद्ध सुरू आहे आणि युद्ध सुरू असताना अचानक अर्जुन दोन्ही सेनांच्या मध्ये, सेना उभयो मध्ये, तिथे रथ थांबवतो आणि अचानक तो म्हणतो की अरे कृष्णा मला आता काही कळत नाही, तू मला 18 अध्यायाची गीता सांग. याच्यावर विश्वास ठेवणं अवघड. त्या काळची पद्धती रूपकात्मक होती. असं खरंच असं झालेलं नाहीये. अर्जुनच लढवय्या होता, कृष्ण त्याचा सेनापती होता. त्यामुळे रणभूमीवर दोन्ही सेनाच्या मध्ये मी तुला आता आयुष्याचं तत्वज्ञान सांगतो, हे रिडिक्युलस, हास्यास्पद वाटतं. त्या काळची पद्धत अशी होती की एक नाट्यात्मक प्रसंग ते रंगवायची की अर्जुनाला असा प्रसंग संपला तर श्रीकृष्णाने काय सांगितलं असेल असं कल्पना करून ते सांगायचे. आणि त्यामुळे जेव्हा श्रीकृष्ण त्या ठिकाणी म्हणतो यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत
तेव्हा तो धर्माबद्दल बोलत नाहीये. बरं, पुढे तो काय म्हणतो? पुढे तो असं म्हणतो की यदा यदा ही धर्मस्य, जेव्हा जेव्हा धर्माचं वाईट परिस्थिती येईल त्यावेळी मी येतो. म्हणजे श्रीकृष्ण हे मान्य करतो की धर्म एखाद्या दीपज्योतीसारखा आहे. ती दीपज्योती आपण त्याच्यामध्ये तेल टाकतो, ती चांगली जाते, परत तिच्यात थोड्या वेळाने तेल टाकावं लागतं. त्या प्रकारे मला हे करावं लागणार. याचा अर्थ असा की श्रीकृष्णाची जी धर्माची डेफिनेशन आहे ती बुद्धाने जी केली त्याच्याप्रमाणे होती की समाजाचं धारण ज्याने होतं तो धर्म, समाजाचे जे नीती नियम असतात आणि त्याच्यात खालीवर होत असतं हे त्याने मान्य केलेलं आहे. तेव्हा धम्मम शरणम गच्छामी, समाजाचे जे नीती नियम आहेत ज्याच्याने समाजाचं धारण होतं, माझं स्वतःचं धारण होतं, त्याला मी शरण जातो. हे मी दुसरं अनुस्मरण करतो. आणि तिसरं अनुस्मरण बुद्धचं संघम शरणम गच्छामी. आता संघम शरणम गच्छामी म्हणजे काय? आतापर्यंत आपण असं म्हटलं की 4000 वर्षापूर्वी हे जे साधू करत होते, बुद्ध करत होता, ही सगळी खूप अत्यंत वैयक्तिक प्रकारची नीतिमत्ता, वैयक्तिक प्रकारची ऍक्टिव्हिटी होती. आणि मी जसं आधी सांगितलं की त्यांना ही इच्छा पण नव्हती की मला जे ज्ञान झालं ते दुसऱ्याला द्यावं. सम ऑफ देम वुड पॉइंट द वे आउट, पण मोस्ट ऑफ देम वुड शन अवे फ्रॉम डिस्कशन. चर्चा नाही करायची असं 4000 वर्षापूर्वी भारतवर्षामध्ये पद्धत होती. ही नंतर लुप्त झाली, त्याच्याकडे आपण येणार आहोत. पण तरी सुद्धा जरी सगळं वैयक्तिक असलं पण तरी सुद्धा बुद्धाने आणि वेदकालीन लोकांनी हे कुठेतरी मान्य केलं की एक संघ म्हणजे ग्रुप जो असतो, लोकांचा जो समुदाय असतो, त्याच्यामध्ये कुठेतरी एक पॉझिटिव्ह एनर्जी असते, चेतना असते. आणि त्याच्यामुळे मी तिथे जाईल. ज्यावेळी आपण विपश्यनाला जातो तर त्या ठिकाणी सुद्धा ते आपल्याला सांगतात की आप यह समजना की इस साधना के लिए आप अकेले आए हो. 11 दिवस कोणाशी आपण बोलत नाही, आर्य मौन पाळतो, बाकी कुठल्याही सगळ्याचं संभाषण करत नाही. पण असं जरी असलं तरी सुद्धा एक हॉल असतो विपश्यनाचा आणि ग्रुप मेडिटेशन त्या ठिकाणी असतं. आपण शेजारच्या माणसाशी बोलत नाही पण सगळे लोक त्या ठिकाणी, 300 लोक माझ्या बरोबर होते. आणि कुठेतरी पहाटे 3:30 वाजता उठून माझ्या रूममध्ये मी थंड पाण्याने आंघोळ करायचो, कारण गरम पाणी 6:30ला येतं. आणि 4:30 वाजता ग्रुप मेडिटेशन असतं. तर त्यावेळी आम्हाला सांगितलं होतं की हे जे सकाळचं 4:30चं सेशन आहे, तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही तुमच्या रूममध्ये करू शकता. पण मोस्ट ऑफ अस 300 लोकांपैकी जवळजवळ 250-260 लोक हे त्या हॉलमध्ये यायचे आणि तिथे करायचे. ही जी ग्रुपची जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ती बुद्धाने मान्य केली आणि तो म्हणाला संगम शरणम गच्छामी. तर हे आपलं अनुस्मरण याचं बुद्धम शरणम गच्छामी जागृतावस्थेला, त्याच्यानंतर धम्मम शरणम गच्छामी जे समाजाचे नीतिनियम आहेत ते मी पाळले त्याला, आणि तिसरं म्हणजे संगम शरणम गच्छामी, मी समाजाचा, माझ्या गटाचा, माझ्या ग्रुपचा याचा मान ठेवेल. कितीही मला लोक आवडत नसले पण जेव्हा ग्रुप एकत्र येतो त्याच्यातली जी पॉझिटिव्ह एनर्जी आहे त्याच्याकडे मी बघेन. तर असा हा महापुरुष त्यावेळी होऊन गेला. आणि नंतर अर्थात त्याने काय केलं की 4000 वर्षापूर्वीची वेदातली ही विद्या शोधून काढली. पण नंतर बुद्धाच्या नंतर 400-500 वर्षांनी जे बुद्धाला नको होतं तेच झालं की बुद्धाचं लोकांनी ईश्वरीकरण केलं. कोणी त्याला 11वा अवतार म्हणालं, कोणी त्याला भगवान बुद्ध बनवून टाकलं, त्याला देव्हाऱ्यात बसवलं, त्याची मूर्तीपूजा केली. त्याच्यात सिद्धार्थ गौतमचं काही नुकसान नाही झालं, ही वॉज ॲक्च्युली नो मोर. पण भारतवर्षामधून ही विद्या पुन्हा एकदा लुप्त झाली. तिकडचे जे देश होते, अतिपौर्वात्य देश होते, त्या ठिकाणी काही देशांमध्ये अनेक कारणांनी ही विद्या थोड्याफार प्रमाणामध्ये जिवंत राहिली. पण ही विद्या अतिशय अवघड होती. ही विद्याचा एकच मार्ग होता की ह्युमन सॉरो जो आहे, मानवी दुःख जे आहे त्याचं मूळ शोधून काढणं आणि त्याला सोल्युशन काढणं. आता हे जर तुम्ही त्यावेळेच्या म्हणजे बुद्ध गेल्यानंतर किंवा बुद्धाच्या आधी सुद्धा दोन्ही पिरियडमध्ये बुद्धाने ज्ञान दिलं आणि ते पुन्हा लॉस्ट झालं, वेदांनी ज्ञान दिलं आणि ते पुन्हा हरवून गेलं होतं. मग त्या काळात लोक काय करत होते तर त्या काळामध्ये मोठमोठ्या धर्मचर्चा चालायच्या. या धर्मचर्चांमध्ये चर्चा अशी व्हायची की मोक्ष म्हणजे काय, ब्रह्मांड म्हणजे काय, परलोक म्हणजे काय. आता याच्यातून बुद्धाने ज्याला म्हटलं की वाणीविलास, वाचाविलास आणि बुद्धिविलास. विलास हा शब्द भारतामध्ये निगेटिव्ह अर्थाने वापरला जातो. जसं आपण म्हणतो की अमुक अमुक राजा हा विलासी होता, तर त्याच्याप्रमाणे नुसता विलास हा व्यसनाधीन राहून श्रीमंतीचा वाईट रीतीने उपभोग घेऊन किंवा आळशी रीतीने राहून होत नाही. तर विलासाचा उपयोग हा बुद्धीचा उगाचच जास्त वापर करून चुकीच्या प्रश्नांकडे चुकीच्या रीतीने पाहून होतो. बुद्धाला त्याच्या शिष्यांनी विचारलं, तुझा मोक्षावर विश्वास नाही? तो म्हणाला, हो, माझा सर्च मोक्षासाठीच आहे,
पण तो मोक्ष ह्या क्षणी मला मिळवायचा आहे. आणि 4000 वर्षापूर्वी वेदांमध्ये ज्यावेळी त्यांनी स्वतःचं शरीरातल्या वेगवेगळ्या प्रवाहांचा, त्याला ते वेदना म्हणायचे. आज आपण वेदना हा शब्द वेगळ्या अर्थाने वापरतो, संवेदना म्हणूया आपण. शरीरामध्ये ज्या प्रकारच्या संवेदना चालू आहेत त्याची जाणीव करून घेणं. 24 तास किंवा दिवसातले 12 तास 14 तास हे ऋषी हे काम करायचे. आणि नुसतं शरीर नाही, माझ्या मनामध्ये काय चाललंय, आणि ते करण्यासाठी त्यांना मन आणि शरीर जागरूक ठेवावं लागायचं. मनाची आणि शरीराची एकाग्रता, म्हणजे त्याचं एकमेकांशी कनेक्शन जुळवून आणायचं. तर हे करताना बुद्धाने सांगितलं की मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही, मोक्ष आहे का? मी असं मानतो की मोक्ष त्या प्रश्नाचं सोल्युशन इथे आहे. आणि तपश्चर्या करताना या ऋषींना एक ज्ञान सापडलं होतं, खूप साधं सूत्र होतं. ते असं होतं की मनामध्ये विकार आला की तुम्हाला दंड झाला, दंड म्हणजे शिक्षा झाली, हे समजून जा. हा फिजिक्सच्या नियमासारखा होतं. कारण फिजिक्समध्ये ज्यावेळी नियम शोधून काढले, व्हेनेवर देर इज अन ॲक्शन देर इज अ रिॲक्शन. तर ते मराठीमध्ये ते म्हणतात की जेव्हा जेव्हा घडे क्रिया तेव्हा तेव्हा प्रतिक्रिया. ही ॲक्च्युली वेदामधून आलेली आहे. तर तेव्हा तेव्हा म्हणजे नंतरच्या याच्यामध्ये असं मानलं गेलं की आत्ता मी समजा काही खोटं बोललो, मी काही चोरी केली, काही चुकीचं वागलो, अनैतिक वागलो, तर कधीतरी 50 वर्षांनी माझा देहांत होईल, त्यानंतर मला काहीतरी शिक्षा होईल. वेदांमध्ये असं मानलं जात नव्हतं. वेदकालीन युगामध्ये असं मानलं जातं. वेदकालीन युगामध्ये असं मानलं जात होतं की आत्ता जर माझ्या मनात कुठलाही विकार आला, त्या प्रकारचे विचार किंवा त्या प्रकारची कृती जर मी केली तर तत्क्षणी मला दंड होतो. आता हे आपल्याला पटणार नाही आणि ऋषींना पण पटत नव्हतं. जेव्हा तुम्ही तपश्चर्या करायला लागता किंवा जेव्हा विपश्यनाला जाता तेव्हा थोड्याफार प्रमाणात ते पटायला लागतं की मनामध्ये जर काही चुकीचा विचार आला, मन इकडे तिकडे भरकटलं की त्या क्षणी तुम्हाला दंड होतो. मग आपल्याला का कळत नाही असं? आपल्याला उलट असं वाटतं की अरे समाजामध्ये जेवढे लोक अनैतिक मार्गाने चाललेले आहेत, सगळ्या चुकीच्या गोष्टी करतायत, ते खूप मजा करतायत, ते विलासात राहतायत, त्यांचं सगळं ठीक चाललंय. उलट आपल्याला असं वाटतं. याचं कारण असं की आपण त्यांच्याकडे चुकीच्या रीतीने पाहतो आणि ते सुद्धा स्वतःकडे चुकीच्या रीतीने पाहतो. ज्यावेळी तुम्ही शरीराचा आणि मनाचा अभ्यास करायला लागता, आणि विपासनामध्ये ते फारसं कळत नाही तुम्हाला, कारण 11 दिवस हे खूप कमी आहे, पण कुठेतरी हे कळतं की हे बरोबर आहे. हे गुरुजी सांगतात ते बरोबर आहे, बुद्ध सांगतो, सिद्धार्थ गौतम सांगतो ते बरोबर आहे. आणि वेदकालीन याच्यामध्ये जे म्हणाले की जेव्हा जेव्हा घडे क्रिया तेव्हाच घडे प्रतिक्रिया. फक्त ते आपल्याला आपले शरीरातले आणि मनातले अनेक भाग मूर्छित असल्याने आपल्याला ते कळत नाही की आपल्याला दंड झालेला आहे. मग त्याचं कुठेतरी नंतर खूप वर्षांनी त्याचं पर्यवसन होतं. आपण म्हणतो अरे मला कळलंच नाही कॅन्सर काय आहे. 50-60 वर्षापूर्वी ज्यावेळी कॅन्सर रिसर्च सुरू झाला, सगळे लोक म्हणाले की कॅन्सर का होतोय आम्हाला सापडत नाही. त्याचं कारण असं की कॅन्सर एका दिवसात नाही झालेलं, एका वर्षात नाही झालेलं. प्रत्येक क्षणी आपल्या शरीरामध्ये जे हजारो प्रकारचे बदल होत असतात आणि ज्याची संवेदना तुम्हाला विपश्यना वर्कशॉपमध्ये होते, ज्यावेळी तुम्ही मेडिटेशन करायला बसता त्यावेळी होते. आणि त्यावेळी तुम्हाला कळतं की प्रत्येक क्षणी जे शरीरामध्ये अनेक प्रकारच्या हालचाली चालू आहेत, पण त्याचवेळी तुम्हाला जाणवतं की माझ्या शरीरातले आणि मनातले अनेक भागे मूर्छित आहेत, ते मला जागृत करायचे. आणि माझं फायनल एम म्हणजे कोणीतरी विचारलं की बुद्धाचं त्याला ज्ञान झालं ते काय झालं, तर ते ज्ञान असं झालं की ज्या दिवशी माझी शरीर आणि माझं मन याचा प्रत्येक कोपरा उजळून निघेल, सजग असेल, जागृत असेल, सचेत असेल, त्यावेळी मी त्या स्थितीला पोहोचलो बुद्धाच्या. आता याच्यात आपल्यातले खूप कमी लोक त्या ठिकाणी पोहोचू शकतात, आणि पण त्याचं दुःख नसतं. म्हणजे उदाहरणार्थ मी काही फारसा त्याचा अभ्यास केला नाही, माझा सगळा अभ्यास जास्त थिओरिटिकल आहे, पण मला विपश्यनाचे 2 वर्कशॉपवर कळलं की हे खरं आहे, हा मार्ग मला सापडला. त्या मार्गावर माझ्या मैलोन पुढे अनेक लोक आहेत आणि कदाचित बुद्धाच्या ह्याच्यात पोचणारे खूप कमी लोक आहेत. पण आपल्याला त्याचं दुःख नाही होत किंवा आपण असं नाही म्हणत अरे मी कधी पोचेल, आता तर मी ऑलरेडी 60-70 वर्षाचा झालो. कधी आपल्याला इतका आनंद होतो आणि त्याच्यामुळे विपश्यनाने तुमचा आनंद, तुमचं मन हे उजळून निघतं. तुम्ही म्हणता मला मार्ग सापडला, मी आतापर्यंत चुकीच्या मार्गावर होतो आणि मला मार्ग सापडला, मी किती मागे, इट रिअली डझंट मॅटर. तर हा बुद्धाचा थोडक्यामध्ये संदेश आहे. आता ॲक्च्युली झालं काय की हा राजकुमार ज्यावेळी घराच्या बाहेर पडला आणि याने विचार केला की काय करू मी आता, मला हे प्रश्न आहे की दुःख कसं, आणि हे लोक, हे ज्ञानी लोक, पंडित लोक, हे मला याचं उत्तर देऊ शकत नाही, हे यांच्या
बुद्धिविलासात, वाणीविलासात आणि वाचाविलासात मग्न आहेत. मी याचं उत्तर शोधून काढणार आहे. पण ठीक आहे, पहिल्यांदा मी यांनी जे सांगितलं त्या मार्गाने जातो. ज्ञानमार्ग यांनी सांगितलं, आधी मी ज्ञानमार्गाचा अभ्यास करतो. त्याने ज्ञानमार्गाचा अभ्यास केला आणि तेव्हा त्याला असं कळलं की हा मार्ग, ज्ञानमार्ग हा मार्ग मात्र संपूर्णपणे चुकीचा आहे. ह्याच्याने काही मला मोक्ष मिळणार नाही. मोक्ष म्हणजे त्याचा अर्थ सोपा होता. याची मोक्षाची व्याख्या अशी नव्हती की मी इथून या जगातून गेल्यावर काय होईल. मोक्ष म्हणजे आज माझं जे दुःख आहे त्याच्यातून मला मुक्ती मिळाली पाहिजे. मुक्ती आपण शब्द वापरू फार, मोक्ष नको. तर हा मार्ग मात्र चुकीचा आहे हे त्याला ज्ञानमार्गाचा अभ्यास केल्यावर कळलं. आणि हे लोक यांचा वेळ वाया घालवतात. त्याने तो कोणाबद्दल क्रिटिकल नव्हता, कारण तो म्हणाला की मी अतिशय स्वार्थी माणूस आहे. मला माझं दुःख सोडवायचं आहे, मला माझं ज्ञान घ्यायचं, मला लोकांवर टीका करण्यात, या धर्माला याच्याने विरोध करायचा, त्याला असं करायचं असेल. मी पूर्णपणे स्वार्थी, स्वयंकेंद्रित माणूस आहे. तेव्हा ज्ञानमार्ग मला सूट होत नाही, मला इथून उत्तर मिळणार नाही. मी भक्ती मार्गाला जातो. तो भक्ती मार्गाला गेला. भक्ती मार्गात त्याला असं जाणवलं, आता खूप लोक असं म्हणतात की बुद्ध मूर्तीपूजेच्या विरुद्ध होता. ते पार्टली खरं आहे. ॲक्च्युली तो कशाच्याच विरुद्ध नव्हता, कारण ज्यावेळी लोक त्याला काही असा प्रश्न विचारायचा तेव्हा तो म्हणायचा की ही जी चर्चा आहे ही निष्फळ आहे, याच्याने मी जो प्रश्न मांडला त्याला उत्तर मिळणार नाही. आणि त्यामुळे नेमका तो मूर्तीपूजेच्या विरुद्ध होता असं म्हणता येत नाही. पण भक्ती मार्गाला गेल्यानंतर त्याच्या असं लक्षात आलं की समजा मी रामाची भक्ती केली, चांगली गोष्ट आहे, तो नाही मिळाला. ज्ञानमार्ग जसा त्याने पूर्ण ठोकला तसा भक्ती मार्ग त्याने पूर्णपणे त्याला ठोकर नाही मारली. फक्त त्याच्या असं लक्षात आलं की रामाची, म्हणजे राम एक उदाहरण आहे, सगळ्यांची कोणाची मी भक्ती करतो त्यावेळी काही काही प्रश्न मनामध्ये त्याच्या निर्माण आले. जसं मी आधी सांगितलं की तो त्यावेळी विचार करत होता एकीकडे की आपलं शरीर आणि आपलं मन हे सचेत आणि सजग हे कसं ठेवता येईल. आणि ते करताना ध्यानधारणा हळूहळू त्याची सुरू होती. पुढे जास्त तो त्या मार्गाला गेला. आता भक्ती मार्गामध्ये ध्यान हा शब्द होता, त्यावेळी पण होता, आज पण आहे. पण ध्यानधारणेचा खूप वेगळा अर्थ होता. आणि तो त्याच्या असं लक्षात आलं की दिस इज अ बिग रोड ब्लॉक टू फाइंडिंग सोल्युशन. तो काय होता, तर ध्यानधारणेमध्ये तुम्ही सुद्धा रामरक्षा बघा, तर तिथे लिहिलंय अर्थात ध्यान. पुढे काय लिहिलंय, ध्यायेदाचानुभावून धृतशरदनुषम बद्धपद्मासनस्थम पीतम वासो वसानम नवकमलदला स्पर्धीनेत्रम प्रसन्ना वामांकारूढसीता. म्हणजे तुम्ही ध्यान करायला बसला तर काय करायचंय, डोळे मिटून घ्यायचे, शांत एका ठिकाणी बसायचं आणि ध्यान करायचं. म्हणजे एक कुठली तरी आकृती रामाची, ती कशी आणायची त्याचं वर्णन केलंय. त्याच्या शेजारी सीता बसलेली आहे, तो खूप प्रसन्न वाणीनं तिथे बसलेला आहे. बुद्धाला असं वाटलं की हे करताना मन हे रिकामं असणं आवश्यक आहे, कारण मी मनालाच शोधतोय. आता मनाला शोधताना जर मी त्याच्यात राम, कृष्ण, कोणी किती चांगला महापुरुष हा याचं जर त्याच्यामध्ये अनुस्थापना केली तर माझं मन हे रिकामं राहत नाही. आणि मन जोपर्यंत रिकामं नसेल तोपर्यंत ते जागृत करता येत नाही. दुसरी गोष्ट त्याला भक्ती मार्गातली अशी जाणवली की या ठिकाणी रामाचं किंवा कृष्णाचं भक्ती करण्यात काहीच चुकीचं नाही. पण भक्ती करताना आपण, म्हणजे आपण आपल्या बाजूचे लोक हे त्याचं देव्हारीकरण करताय. त्याचं दोन गोष्टींवर ऑब्जेक्शन होतं, एक म्हणजे धर्मीकरण आणि एक देव्हारीकरण. आता धर्मीकरण, ईश्वरीकरण म्हणूया आपण त्याला. एखाद्या गोष्टीचं ईश्वर आपण बनवून टाकतो. समजा आपण रामाला ईश्वर नाही असं मानलं, आपण असं मानलं की राम हा खरंच होता, तर आपण म्हणू शकतो की अरे त्याच्यामध्ये किती गुण होते. एकतर अतिशय आज्ञाधारक माणूस, अतिशय आज्ञाधारक असा आदर्श पुरुष तो होता आणि सगळ्या गोष्टी तो बॅलन्स आउट करून जगत होता. म्हणजे ज्यावेळी त्याला वनवासात पाठवलं तो आज्ञा म्हणून की त्या ठिकाणी गेला, पण वनवासात जाताना त्याने 12 वर्षही कशी घालवली, तर ती नैतिकरितीने घालवली. म्हणजे ब्रह्मचर्य त्याने पाळलं त्या ठिकाणी. तो असं म्हणू शकला असता की ठीक आहे आता एक आज्ञा पाळली आता दुसरी पाळण्याची नाही गरज, पण तो तसं त्याने केलं नाही. तर अतिशय नियमित असं आयुष्य, नियम हा शब्द वेदामधून आपण घेतो, अतिशय नियमित असं आयुष्य रामदेव. हे एक उदाहरण आहे, अनेक गोष्टी आहेत ज्या रामाच्या चरित्रात आहेत. तर त्या मला घ्यायच्या नाही आहेत, म्हणून मी काय करतो, मी म्हणतो की मी असं करेल की एक वही घेईल आणि त्याच्यात रामाचं नाव 100 वेळा लिहून काढेल. याला ईश्वरीकरण म्हणतो. की एकदा एका गोष्टीचं ईश्वरीकरण केलं की माझी जबाबदारी संपते की आता त्याच्यातले काही घ्यायचे. समजा आपण आपला क्लब घेतला तर त्या क्लबचं ईश्वरीकरण आपल्याला किंवा धर्मीकरण करता येईल. ॲक्च्युली इथे खूप चांगल्या गोष्टी घडतात. आपण येतो, या ठिकाणी चांगली इंटरॅक्शन होते, नंतर एक व्याख्यान असतं आणि एक काहीतरी शिकून आपण या ठिकाणाहून जातो. पण याचं समजा आपण ईश्वरीकरण किंवा धर्मीकरण करायचं म्हटलं तर आपल्याला ते करता येईल.
की इथे यायचं आणि परत प्रत्येक वेळी त्याचा एक मंत्र तयार करायचा आणि म्हणायचं की सगळ्यात पहिल्यांदा अटेंडन्स रजिस्टर घ्यावे, त्यामध्ये नाव लिहावे, नंतर सगळ्यांचे वाढदिवस पाळावे. याच्यात वाईट काही नाही आहे, मंत्र याच्यात वाईट काही नाही आहे. पण फक्त मंत्र जर म्हटलं, हा झाला आता मंत्र म्हटलं, झाली संपली सभा, असं जर आपण केलं, समजा आपण मंत्र म्हटलं आणि पुढे ती सभा त्या प्रकारे घेतली तर काहीच वाईट नाही. कारण मंत्र आपण याच्यासाठी घेतला की एक सूत्रबद्ध रीतीने काही चांगल्या गोष्टी लक्षात राहतात. तसं समजा मी राम 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 सकाळी म्हटलं तर ते वाईट नाही, जर मी ते याच्यासाठी म्हणतोय की रामाचे जे गुण आहेत ते लक्षात यावे. मी रामाची तस्वीर माझ्या खोलीमध्ये लावली याच्यासाठी की सतत माझ्या लक्षात येतं की अरे हे होते बरं का, आज दिवसभर मला हे फॉलो करायचं, मी त्या तरीकेने प्रॅक्टिस केली तर काही वाईट नाही आहे. त्याने भक्ती मार्गाचा अभ्यास केला, तो म्हणाला थोडं थोडं याच्यात आहे पण याच्यात हे अमुक अमुक प्रॉब्लेम आहे. मग तो म्हणाला की नाही, आता तिसरा मार्गाला जातो, दॅट इज इन इंग्लिश दॅट इज कॉल्ड ॲसेटिक लाईफस्टाईल. ॲसेटिक लाईफस्टाईल म्हणजे जी 4000 वर्षापूर्वी काही ऋषी करत होते, शरीराला अत्यंतिक कष्ट द्यायचे, याला ॲसेटिक लाईफस्टाईल आपण म्हणतो. आणि कुठेतरी काही ऋषी त्याच्यातले करायचे, सगळे नाही. बुद्ध म्हणाला मी ते एक करून बघतो आणि 6 वर्ष त्याने शरीराला अतिशय कष्टदायी अशा प्रकारची तपश्चर्या केली. त्याच्या फक्त काही उदाहरणं मी देतो. उदाहरणार्थ त्याच्यात असं होतं की खाणं, जेवण काय घ्यायचं, तर पहिल्या आठवड्यामध्ये एक कटोरा तेवढं धान्य खायचं, दुसऱ्या आठवड्यामध्ये त्याच्या अर्ध खायचं आणि असं अर्ध करत करत काही दिवस असे यायचे ज्याच्यामध्ये फक्त एक दाणा एक दिवस एवढं खायचं. हा एक भाग झाला. त्यांनी जे कांबळ म्हणजे पांघरूण ज्या ठिकाणी तयार केलं होतं ते आपण करतो त्याच्या एक्झॅक्टली उलटं पांघरूण होतं. उलटं म्हणजे कसं की ते उन्हाळ्यामध्ये जास्त गरम व्हायचं आणि थंडीमध्ये जास्त थंड व्हायचं, मुद्दाम असं करायचं. त्याच्यानंतर जी आपली विपश्यना दिवसभर चालू असते त्याच्यातून जेव्हा जेव्हा वेळ मिळेल त्यावेळी आपल्या नाकातले केस ओढायचे, इथले केस ओढायचे, शरीराला जेवढा ताप देता येईल त्याच्यामध्ये सतत वगळायचं. 6 वर्ष बुद्धाने ॲसेटिक लाईफस्टाईल, आणखी काही बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यात, पण अतिशय कष्टदायक अशा रीतीने शरीराला कष्ट देत त्याने 6 वर्ष काढले. आणि तेव्हा त्याला लक्षात आलं नयती हा पण मार्ग नाही. आणि मग तो निघाला. आता ही थोडीशी मनोरंजक, थोडं व्याख्यान बोर होत नाही म्हणून मी सांगतोय, हे पूर्णपणे पुढचं जे वाग आहे ते खरं नाही, पण असं बुद्धाबद्दल सांगितलं जातं. तर तो निघाला 6 वर्षानंतर आणि वैशाख पौर्णिमेकडे आपण येतोय. तो एका झाडाखाली बसला होता, त्याला बोधिवृक्ष वगैरे असं म्हणतात. तो त्या ठिकाणी बसला होता, पद्मासन घालून बसला होता, त्याचं ध्यान करत होता आणि त्या ठिकाणी त्याला ज्ञान व्हायला सुरुवात झाली. तो गावात आलेला होता, आतापर्यंत तो बाहेर राहत होता, आता तो गावात आलेला होता. त्या ठिकाणी जे रेसिडेंट्स होते त्याच्यातली एक स्त्री होती एका घरामध्ये. तर ती दर वैशाख पौर्णिमेला वृक्षदेवाची पूजा करायची, ती खीर बनवायची आणि वृक्षदेवाला अर्पण करायची. तर तिने खीर वगैरे तयार केली आणि तिच्या दासीला सांगितलं की जाऊन बघ की तिथे ऊन वगैरे फारसं नाही ना, मी जाऊन खीर देऊन येते. दासी गेली तिथे आणि दासीने पाहिलं की सिद्धार्थ गौतम त्या ठिकाणी पद्मासन घालून बसलेला आहे. ती म्हणाली की मालकीनबाई आज तो हमारे बहुत भाग खुल गए, खुद वृक्षदेव यहाँ पधारे. तर त्यावेळी लोक विश्वास ठेवायचे अशा गोष्टीवर. ती म्हणाली, ती पटकन तिने खीर घेतली आणि आली. या माणसाने 6 वर्ष ॲसेटिक लाईफस्टाईलमध्ये घातले होते, एक दाणा याच्यावर होता, त्याने ती खीर घेतली आणि तो खीर प्यायला. आता त्याच्यामुळे वैशाखी पौर्णिमेला साऊथ ईस्ट एशियामध्ये ज्या ज्यावेळी तो सण साजरा केला तो तेवढी खीर त्या ठिकाणी असते, त्याचं मूळ इथे. तर ते असं काही लोक असं म्हणतात की त्या खीर खाल्ल्यामुळे त्याला ते ज्ञान झालं, पण ॲक्च्युली तसं नाही आहे. ॲक्च्युली त्याने ज्ञानमार्ग केला, भक्तिमार्ग केला, 6 वर्ष केला आणि नंतर त्याला ज्ञान झालं. काय ज्ञान झालं बुद्धाला? जे त्याचं ज्ञान आहे ते जर लोकांना सांगितलं तर लोक म्हणतात ह्याच्यासाठी तू एवढे वर्ष घालवले, हे आम्हाला ऑलरेडी माहिती आहे. पण त्याच्यामध्ये खूप सूक्ष्म फरक आहे. पहिली गोष्ट त्याला असं कळलं की त्याचा जो प्रश्न होता तो प्रश्न होता की दुःख दूर कसं करता येईल, दुःखापासून मुक्ती कशी मिळवता येईल. तर नंबर 1 जे नोबल ट्रूथ, आर्य सत्य असं ज्याला म्हणतात, दुःख आहे. तर दुःख आलंय म्हणजे एक स्पेसिमेन सॅम्पल ज्याचं मी लॅब अनालिसिस करू शकतो तो माझ्यासमोर आलेला आहे आणि त्याच्यामुळे ही संधी मला आलेली आहे, मी ती सोडणार नाही. आणि त्यामुळे त्या दुःखाचं तुम्ही अनालिसिस करा. नोबल ट्रूथ, आर्य सत्य नंबर 2, दुःख समुदाय. आपण काय करतो की दुःखाकडे एक समुदाय म्हणून पाहतो, म्हणजे खूप स्थूल रीतीने पाहतो. माझा आहे ना पाय दुखतो,
आपण डॉक्टरकडे जातो. डॉक्टर मात्र तसं नाही पाहत. डॉक्टर काहीतरी एक लाकडी ते एक हत्यार घेतो आणि इथे दुखतंय का, इथे दुखतंय का, इथे दुखतंय का. ॲक्च्युली आपण डॉक्टरकडे गेल्याबरोबर एक्झॅक्टली त्याला सांगायला पाहिजे की या ठिकाणी दुखतंय. वी डोंट केअर अबाउट अवर बॉडी, वी डोंट केअर. आपण डॉक्टर पोटात खूप दुखतंय, छातीत खूप दुखतंय, वी नेव्हर अनालाइज पेन. बुद्ध म्हणाला की या दुःखाचा आपण एक समुदाय म्हणून विचार करतो. या ठिकाणी दुखतंय, त्या ठिकाणी दुखतंय. जर आपण त्याचं अनालिसिस केलं, आणि अनालिसिस शांत मनाने सम्यक बुद्धीने करायचं. सम्यक बुद्धी म्हणजे काय, ते भगवद्गीतेमध्ये सांगितलंय, सुख दुःखम सम्यक कृत्वा, की मी दुःखाचं अनालिसिस काही वेगळं करतो, मी सुखाचं असं करतो नाही. सेम रीतीने मला करायचं की एक्झॅक्टली शरीरामध्ये काय संवेदना झाल्या. हे दोन आर्य सत्य त्याने शोधून काढले, म्हणजे त्या ठिकाणी त्याला ज्ञान झालं. आणि मग नंतर याच्यावर इलाज काय, थोडासा पार्टली त्याने इलाज त्याला सांगितला, पण त्याने 3 मार्ग त्याचे सांगितले: शील, प्रज्ञा आणि समाधी. तर शील म्हणजे जे आपण नॉर्मली म्हणतो, खोटं बोलू नये, चोरी करू नये, हिंसा करू नये, म्हणजे त्याला मांसाहार पण मान्य नाही कारण त्याच्यामध्ये हिंसा आहे. अशा प्रकारचे ते त्याच्यातून तुमचं कॅरेक्टर तयार होतं, ते शील. ते शील जोपर्यंत तयार नाही तोपर्यंत तुम्ही नेक्स्ट स्टेजला म्हणजे प्रज्ञा या स्टेजला जाऊ शकत नाही. आता प्रज्ञा म्हणजे काय, तर दुःख हे समजून घेणे, शरीराला सचेत ठेवणे, आणि हे करण्याचा मार्ग कुठला, तो म्हणजे समाधी. शील, प्रज्ञा आणि समाधी. तर समाधी हा मार्ग आहे त्याचा, जो त्याच्यातला अगदी छोटासा भाग हा त्या विपश्यनामध्ये शिकवतात. इट्स अ टेक्निक. आणि तिथे बुद्ध आणि इतर सगळे लोक याच्यामध्ये फरक आहे की इतर जे धर्म आहे ते धर्म म्हणजे इतर जे तत्वज्ञान आहे ते असं मानतात की अमुक अमुक गोष्ट मी तुम्हाला सांगितली आणि तुम्ही ती समजून घेतली की तुम्हाला मुक्ती मिळेल. आणि वेदकालीन युगामध्ये असं मानलं जायचं की असं कोणी काही सांगून मुक्ती मिळणार नाही, शेवटी मला माझं काम हे स्वतःला करावं लागेल. आणि म्हणून त्यावेळी तपश्चर्या करायची. बुद्धाने ते शोधून काढलं. ती पुन्हा एकदा ती विद्या, समाधीची जी विद्या होती ती खूप मोठी होती. तर ती कुठेतरी एक कॅप्सूलमध्ये बसवणं आणि त्याचं काहीतरी पद्धतशीरप्रमाणे ट्रेनिंग देणं हे आवश्यक होतं. त्या ठिकाणी एक भिक्षू होते, त्यांचं नाव दाखाव. आणि हे दाखाव जे भिक्षू होते त्यांनी पहिल्यांदा प्रयत्न केला की एक, आता एक्झॅक्ट त्यावेळेचा कोणाला माहिती नाही आहे, पण साधारणपणे कदाचित त्यांनी असं केलं असेल की 1-2 महिन्यामध्ये ही विद्या कशी आपल्याला सुचवता येईल. आणि विपश्यना म्हणजे विपश्य, पश्य म्हणजे पाहणे. तर मीच माझ्याकडे पाहतोय बाहेरून. आता हे ज्ञान पाश्चिमात्य देशांमध्ये नव्हतं. पाश्चिमात्य देशात त्यांना ही कल्पना कळत नाही, मी माझ्याकडे कसं काय पाहू शकतो. कारण त्यांनी त्यावेळी माइंड आणि बॉडी, ज्यावेळी दाखव वगैरे आले म्हणजे मॉडर्न काळामध्ये 300-400 वर्षापूर्वी, त्यावेळी पाश्चिमात्य देशांमध्ये माइंड आणि बॉडीचं ऑलरेडी अनालिसिस झालं होतं की माइंड अँड बॉडी आर सेपरेट. माइंडची सायकॉलॉजी, बॉडीचं फिजिओलॉजी. मग माइंडला सबकॉन्शियस माइंड, अनकॉन्शियस माइंड वगैरे असं असतं. हे सगळं आपल्याकडे नव्हतं. आपल्याकडे खूप वेगळ्या प्रकारे माइंडला पाहायचं. आणि त्यामुळे तुम्ही गीतेमध्ये पाहिलं तर मनसस्तु पराबुद्धी, मनाच्या वर काहीतरी आहे, मनसस्तु पराबुद्धी, हे त्यावेळेपासून आपल्याला माहिती होतं. त्यामुळे आपल्याकडे 4000 वर्षापूर्वी हे आश्चर्य नाही मानलं जायचं की मीच माझ्या मनाकडे कसं काय पाहिजे. शरीराकडे पाहू शकतो, मनाकडे कसं काय पाहिजे याच्याबद्दल आपल्याला त्यांना. आणि तुम्ही ज्यावेळी विपश्यनाला बसता त्यावेळी तुम्हाला कळतं की अरे शक्य आहे, ह्या मनाच्या वर कोणीतरी आहे आणि ते मन हे मला कंट्रोलमध्ये आणायचं. कारण बुद्धाने सांगितलं की याच्यामध्ये प्रॉब्लेम्स अशी आहेत की हा मन हे सगळ्यात तुमच्या दुःखाचं कारण आहे. 2-3 कारणं आहेत त्याची. एक म्हणजे व्याकुल होणं, हे मन का स्वभाव आहे. आपल्याला सारखं वाटतं अरे मी इतका दुःखी काय, त्याचं कारण की तू माणूस आहे, तुला मन आहे. आणि व्याकुल होणं हे मन का स्वभाव आहे, त्याच्यातून मुक्ती मिळू शकते. आणि हे मन का स्वभाव आहे तू ॲक्सेप्ट केलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे मनाला माइंड डझंट लाईक टू बी इन द प्रेझेंट. तो म्हणतो आत्ता हे मला नको. हां, थोडा वेळ बुद्धाबद्दलचं व्याख्यान चांगलं चालतं, 5-10 मिनिटं आपण एन्जॉय करतो, पण नंतर काहीतरी वेगळे विचार मनात सुरू होतात. किंवा तो समोरचा मनुष्य जे बोलत असेल, हां मलाही असं वाटत होतं, असं म्हणून आपण एका वेगळ्या ठिकाणी निघून जातो. विपश्यनेमध्ये ज्यावेळी आम्ही 3:30 वाजता उठून 4:30ला करायचो आणि 9 तास रोज ती विपश्यना करायचो, त्यावेळी कधीतरी एखादा क्षण असा यायचा. तिथले जे गुरुजी असतात ते आम्हाला सांगायचे की ठीक आहे, मन इकडे तिकडे भटकतंय, भटकू दे त्याला. हळूहळू तू काय प्रयत्न करायचा आहे की समजा हे मन आहे, आता याच्या किती ते दूर जात आहे. म्हणजे उदाहरणार्थ आत्ता मी विपश्यनेवर बोलतोय आणि कोणाच्या मनात असा विचार झाला की
अरे हां मी पण विपश्यना करायला पाहिजे, दिस इज फाईन. पण नंतर आम्ही विपश्यना केलं पाहिजे, इगतपुरीला करायला पाहिजे, तिथे मानस हॉटेलमध्ये मी मागच्या वेळी गेलो होतो, पुन्हा या इयर एंडला जायला पाहिजे. आता ते खूपच इकडे चाललं गेलं, तो मनुष्य उद्धार होतो. आता तुला हळूहळू त्यांना परत इकडे आणायचं. आता दर दिवशी काय करायचं की मन इतकंच जाईल, थोडंसं भटकेल ते, म्हणजे थोडंसंच भटकेल इतकं पाहायचं. आणि थोडंसं टायमिंग पण करायचं की इथे जवळजवळ गेलं तर 10-15 मिनटं वाटलं अरे विसरूनच गेलो मी इगतपुरीला विपश्यना करायला, असं पुन्हा ठीक आहे, ॲक्सेप्ट करायचं, रिग्रेट नाही करायचं. हे करता करता हळूहळू असं होतं, काही क्षण त्याच्यामध्ये येतात. बाकीच्या वेळेस सगळ्यांचंच मन भटक, म्हणजे माझं तरी भटकतं, मला दुसऱ्यांचं माहिती नाही. पण काही काही क्षण असले अरे मी इतकाच जातोय मनापासून अवे, आणि लागलीच माझं मन परत येत आहे, आणि एखादाच मिनिट मी अवे जातोय 1 तासाच्या माझ्या ध्यानामध्ये. अशा रीतीने ती विपश्यना चालत असते. आणि त्यामुळे हे जे दाखव होते त्यांनी विचार केला की ह्याचं एक पद्धतशीरपणे ट्रेनिंग आपण या ठिकाणी ऑर्गनाईज केलं पाहिजे. त्यांनी काही भिक्षू लोकांना गोळा केलं, ते ट्रेनिंग ऑर्गनाईज केलं. आणि माझ्या मते आय एम जस्ट इमॅजिनिंग, तसा डेटा अवेलेबल नाही, पण बहुतेक ते 1-2 महिन्याचं 3 महिन्याचं असे ट्रेनिंग असावं. त्याच्यानंतर त्यांचे जे शिष्य होते त्या शिष्यांना त्यांनी ती विद्या दिली. आता ही विद्या देण्याचं सांगताना मला एक गोष्ट थोडीशी मागे जाऊन सांगायला लागेल. ज्यावेळी बुद्धाला ज्ञान झालं, त्याची मी स्टोरी तुम्हाला सांगितली, त्याला ज्ञान झालं, त्याने खीर खाल्ली आणि तो म्हणाला मी ॲसेटिक लाईफस्टाईल सोडणार, मी मध्यम मार्ग स्वीकारणार, शरीराला जास्त त्रास नाही करून घ्यायचा, पण त्याचवेळी खाणं माझं मॉडरेट ठेवायचं वगैरे. आता त्याचं मॉडरेट आणि आपलं मॉडरेट याच्यात खूप फरक आहे. तो ॲसेटिक लाईफस्टाईलमधून आला होता, 1 दाणा खात होता आणि तिथून तो मॉडरेशनमध्ये आला. ते सुद्धा या ठिकाणी इगतपुरीला ते सांगतात की मी ज्यावेळी गेलो त्यावेळी आता दुसऱ्यांदा गेलो, तर ते म्हणाला आता तुम्ही दुसऱ्यांदा जे लोक आलेला आहात, तुम्हाला ही शील पाळण्यासाठी येते की 12 वाजेनंतर दुपारी जेवायचं नाही. आम्ही देऊ तुम्हाला जेवण, पण ॲडवाईस असं आहे की नाही द्यायचं. आणि ते देतात म्हणजे काय मुरमुरे वगैरे असं देतात. दुपारच्या वेळी सुद्धा व्यवस्थित जेवण असतं, जैन टाईपचं जेवण असतं, पण ते सांगतात की प्लीज जास्त नका खाऊ, एखादी पोळी, जितकं शरीराला आवश्यक तेवढं. हा बुद्धाचा मध्यम मार्ग होता. तो मध्यम मार्ग मिळाल्यानंतर आपल्याला कुठलंही ज्ञान झालं की पहिल्यांदा आपल्याला काय वाटतं, आता मी हे लोकांना सांगतो, कारण नंतरच्या काळामध्ये जे जे आपण सीठ हवे ते लोकांशी सांगावे. वेदकालीन याच्यात असं नव्हतं. वेदकालीन पिरियडमध्ये असं मानलं जायचं की जर ज्ञान दुसऱ्याला दिलं तर ते कमी होतं. कमी म्हणजे आपल्यामध्ये नाही कमी होत, पण ते डायल्यूट होतं, त्या माणसाला ते चुकीचं कळतं. त्याला तुम्ही फक्त मार्ग दाखवा आणि मग त्याला त्याचं ज्ञान मिळवून द्या. आणि बुद्धाला सुद्धा असं वाटलं मला हे सगळं ज्ञान मिळालेलं आहे, आता मी काय करू, मी इतके वर्ष या प्रश्नाचं उत्तर शोधतोय, दुःख म्हणजे काय, दुःखातून मुक्ती कशी मिळेल, मला सापडलंय उत्तर, मी काय करू, लोकांना जाऊन सांगू का, निदान माझ्या गावात राजा शुद्धोधनाच्या नगरीत तिथे जाऊन सांगू का, निदान माझ्या वडिलांना सांगू का. आणि त्यांना विचार केला की मी जर हे सांगायला गेलो तर लोक दुःखात जातील. याचं कारण असं की लोक एका विशिष्ट प्रकारच्या कर्मकांडामध्ये अडकलेले आहेत. बरं, कर्मकांड त्यावेळी होतं, पण समजा तुम्ही कोणाला म्हटलं तर तो म्हणायचं की नाही माझा धर्मावर विश्वास आहे, पण मी कर्मकांड नाही करत, असं लोक म्हणतात. कारण कर्मकांड म्हणजे यज्ञ करणं वगैरे. बुद्धाचं कर्मकांड म्हणजे एनिथिंग दॅट इज मिनिंगलेस, आणि त्याच्यामुळे तुमच्या शरीरामध्ये एखादा ब्लॉक होऊ शकतो, त्याला तो कर्मकांड बनायचा. आणि जसं मी आधी सांगितलं की भक्ती मार्गावर त्याचा विश्वास होता, पण त्याचा इसेन्स जाणून घेऊन ते करायचं. आज अंगारकी चतुर्थी आहे, बुद्धाचा काही प्रॉब्लेम, तुम्ही करा अंगारकी चतुर्थी, ज्याची कला करा. कोण होता अंगारक? अंगारक एक असा होता की त्याने इतकी तपश्चर्या केली कडक, की नंतर देवाने त्याला सांगितलं की माझ्याबरोबर तुझी सुद्धा एक चतुर्थी केली जाईल. इतकी कडक तपश्चर्या केली. तर तो गुण आपल्यामध्ये आला पाहिजे. म्हणजे उर्दूमध्ये जसं म्हणतात की खुद ही कोकर बुलंद इतना, खुद ही कोकर बुलंद इतना की खुदा बंदे से खुद पूछे की बता तेरी रजा क्या है. ते अंगारकने केलं. तो म्हणाला इतका तो त्या तपश्चर्यात गेला. म्हणजे तपश्चर्येचं हे मूळ आहे. तर ते न कळता आपण नुसते अंगारकी चतुर्थी पाळतो, तर बुद्ध म्हणतो की अरे हा ब्लॉक आहे. अंगारक हा तपस्वी होता, तपश्चर्या करणारा होता, ते तुम्ही केलं पाहिजे. आणि त्यामुळे तो म्हणाला की मी जर काही ज्ञान बाहेर जाऊन दिलं तर माझे सगळे मित्र म्हणा किंवा नागरिक म्हणा ते दुःखी होतील. मी त्यांना सांगणार की काही मोक्षवेक्ष पाळू नका, परलोक वगैरे काही नाही आहे, प्रेझेंटमध्ये राहा वगैरे. आणि त्यामुळे खूप वर्ष त्याने हे ज्ञान कोणालाही दिलं नाही, स्वतःकडे ठेवलं. आता इकडे राजा शुद्धोधनाला कळलं की सिद्धार्थ गौतम परत आलेला आहे, गावामध्ये आलेला आहे, आणि कदाचित त्याला काही ज्ञान वगैरे झालं असेल. त्याने आपल्या एका माणसाला तिथे पाठवलं आणि तो म्हणाला की त्याला सांग की मी काही तुला परत माझ्या घरी येईल, मी तुझ्यासाठी खूप वाटतं म्हणून नाही बोललो होतं,
मी एक राजा आहे, तू एक ज्ञानी माणूस आहे, तर तू ये आपल्या नगरीत परत ये आणि मला तुझं आदरातिथ्य करायचं. आता हा मनुष्य तिथे गेला आणि त्याने पाहिलं की पद्मासन घालून गौतम बुद्ध त्या ठिकाणी बसला, आणखी 2-3 लोक विपश्यना त्या ठिकाणी करतायत. तर तो म्हणाला की हा काय प्रकार आहे? तो म्हणाला, तू बस, आम्ही असं डिस्क्राईब काय करत नाही, कोणाला सांगत नाही. तर तू बैस तू इथे. काय करू मी पहिल्यांदा? मी असं कर की हा जो छोटासा भाग है अपने नासिका पे ध्यान देना, नासिका के नीचे जो छोटा सा तिकोन है सिर्फ उस पर ध्यान देना. श्वास आ रहा है, जा रहा है, श्वास आ रहा है, जा रहा है, बस यही करते रहे आधा घंटा. त्याने केलं तर तो म्हणाला हो, बरंचसं मन ताब्यात आलं. मग पुढची गोष्ट शिकवली विपश्यनातली. तर तो माणूस परत गेलाच नाही राजा शुद्धोधनाकडे आणि तो तिथेच राहायला लागला बुद्धाला. असे 9 लोक राजा शुद्धोधनाने त्या ठिकाणी पाठवले आणि 9च्या 9 तिथे 8च्या 8 तिथे राहिले. 9वा माणूस मात्र सिद्धार्थ गौतमला घेऊन त्या राजाकडे परत आला. तर ह्या प्रकारचं त्याचं बिहेवियर होतं. म्हणजे फक्त त्याचे आता 9 शिष्य होते. तिथून त्याला असं वाटलं की नाही, आपण चुकीचं करतोय, कदाचित लोकांना हे पाहिजे, लोकांना त्याचा उपयोग होतोय. मग तिथून त्याने ज्ञानप्रसार वगैरे केला. पण त्याची मूळ इच्छा अशी नव्हती की हे करायचं. आणि त्यामुळे हे जे म्यानमारमधले हे जे गृहस्थ होते त्यांना असं वाटलं की नाही, ही जी विद्या ही आपण या ठिकाणी जिवंत ठेवली, त्याचा ते कॅप्सूल बनवली पाहिजे. त्यांनी 30-60 दिवसाचा काहीतरी कोर्स केला असेल आणि भिक्षू होते मुख्य. त्या भिक्षूंना त्यांनी ते स्वीकारलं. हे जे मी सांगितलं त्याला अनापना म्हणतात, आत्ता जे सांगितलं ते श्वास. आणि दुसरं म्हणजे एक आपलं जे माइंड आहे ते बॉडीमधून पूर्णपणे फिरवायचं. तर हे पुन्हा लोकांना सांगितलं, पुन्हा थांब, ते आम्हाला माहिती आहे, आमच्या ज्ञानेश्वरीत कुंडलिनीमध्ये आहे किंवा हे सगळं. तर बुद्धाला ते मान्य आहे. तो म्हणतो की मी हे सगळं रिडिस्कवर केलं आहे, माझं नाही, वेदकालीन याच्यामध्ये हे सगळं होतं. पण ते कसं करायचं ह्याचं टेक्निक हे बुद्धाने डेव्हलप केलं. लोकांनी ते पुढे म्यानमारमध्ये त्या ठिकाणी केलं. आता त्यांचे जे शिष्य होते ते शिष्य म्यानमारमध्ये ते अकाउंटंट जनरल होते. त्यांचं नाव काय? बाओखिम, उबाखिम. तो उबाखिम हे अकाउंटंट जनरल होते, गव्हर्नमेंटमधल्या मोठ्या पोस्टमध्ये होते. ते ही विद्या शिकले विपश्यना. आणि ते म्हणाले की हे गव्हर्नमेंट ऑफिसरांनी गव्हर्नमेंटला विनंती केली की एक खोली मला या ऑफिसमधली या ठिकाणी द्या, याचे विपश्यनाचे वर्कशॉप्स करायला. काही काही त्यांच्या ऑफिसमधलेच लोक यायचे, कधी बाहेरचे लोक असायचे. आणि ती विपश्यना इतकी, कारण विपश्यना हे जे टेक्निक आहे फंडामेंटल आहे. तर फंडामेंटल टेक्निक म्हणजे काय? तुम्ही तिथे असं नाही जायचं आहे की मी आहे ना माझा कॅन्सर रेमिशनसाठी तिथे जातो किंवा मी माझा मायग्रेन दूर करायला जातो. डोंट यूज दॅट एम. कारण तुमचं जे दुःखाचं मूळ आहे ते तुम्हाला शोधून काढायचं आहे. हे सगळ्या वरवरच्या गोष्टी आहेत. या कदाचित आपोआप बऱ्या होतील, कदाचित रेमिशनमध्ये जातील, नाही गेलं तरी काही नाही, त्याच्यापेक्षा मोठं तुम्हाला मिळालं. आणि त्यामुळे कामातली एफिशियन्सी सुद्धा वाढली. तिथे गव्हर्नमेंट म्यानमारचं तिथे म्हणाले की 58ला हे उबाखिम रिटायर होणार होते त्यांच्या नियमाप्रमाणे. गव्हर्नमेंटच्या नियमाप्रमाणे त्यांना 2 वर्ष एक्सटेन्शन देता येत होतं. त्यांना एक्सटेन्शन दिलं गेलं त्यांच्या कामासाठी नाही, अकाउंटंट जनरलच्या विपश्यनासाठी की नाही हा माणूस आपल्याकडे पाहिजे. 60 एज आलं. आता 60 नंतर गव्हर्नमेंट उद्या नाही आहे. म्यानमार गव्हर्नमेंट पास्ट ए स्पेशल रिझोल्युशन फॉर उबाखिम की यांना रिटायरमेंट नाही. त्यांना शेवटपर्यंत पगार होता. until he passed away he was working and he was mainly devoted to vipassana. आता आपलं खूप मोठं नशीब भारतीय लोकांचं की त्या ठिकाणी गोयंका ही एक फॅमिली राहत होती, मर्चंट होते ते, आणि त्यांचा मुलगा होता आचार्य गोयंका ज्यांनी विपश्यना केली. आता ह्या माणसाला काही स्पिरिच्युअल याच्यात फारसा इंटरेस्ट नव्हता. टिपिकल तो मर्चंट होता, बिझनेस करणारा माणूस होता. पण काय म्हणतात स्ट्रेट फॉरवर्ड होता. म्हणजे विचित्र प्रकारचे धंदे करायचे नाहीत, असं एक नैतिक अधिष्ठान असलेला व्यापारी होता. आणि कर्मकांड करणारा होता. कर्मकांड करायचा, सगळीकडे जायचा. यांना मायग्रेन होता आचार्य गोयंकांना. आणि ते मायग्रेन त्यांनी सगळे उपाय करून पाहिले, स्पिरिच्युअल केले, बाबांकडे गेले, डॉक्टरचे उपाय केले, मायग्रेन काही बरं होईल. कोणीतरी सांगितलं की नाही तू उबाखिमकडे जा. आणि तो उबाखिमकडे गेला. तिथे विपश्यना त्यावेळी चालू होती. नाही पहिल्यांदा विपश्यनाला बसा. 1 तास बसले विपश्यना. त्यांना जाऊन भेटले, मला चांगलं वाटलं आहे, मला आहे ना गुरुजी मायग्रेन दूर करायचं. त्यांनी त्याला तेच सांगितलं की तू मायग्रेन दूर करायच्या उद्देशाने येणार असेल, डोंट कम हिअर. तुला जर आयुष्यातलं दुःखाचं मूळ शोधायचं असेल, स्वतःबद्दलचा अवेअरनेस वाढवायचा असेल तर येत.
आता आचार्य गोयंका स्वतः त्यांच्या लेक्चरमध्ये म्हणतात की मरता क्या न करता, की मला काही त्यांचं पटलं नाही, पण मी सगळे उपाय करून थकलो होतो मायग्रेनबद्दलचे, त्यामुळे मी त्यांच्या विपश्यनाला जॉईन झालो. आणि त्याच्यानंतर कित्येक वर्ष आचार्य गोयंका तिथे राहिले, सगळ्या इतर शिष्यांच्या ते पुढे गेले आणि उबाखिम ट्रस्टेड आचार्य गोयंका. इन 1969 उबाखिम मला म्हणाले की माझी खूप वर्षांची इच्छा आहे आणि कदाचित माझ्या गुरूंची होती की इतकी प्रचंड मोठी विद्या भारतातून या ठिकाणी आलेली, आपण ती सांभाळून ठेवली आहे, पण भारतामध्ये याचा काहीही उपयोग नाही. मला कोणीतरी असं पाहिजे की तो भारतामध्ये जाऊन याचा प्रसार करेल. आता हे आचार्य गोयंका खूप श्रीमंत झालेले होते, व्यापार करून वगैरे, त्यांनाही काही फारसं दुसरं, त्यांना हे ते म्हणाले की मी जातो तिथे, पण मला तुम्ही आत्ता नका देऊ, मी आधी जातो तिथे बघतो आणि नंतर कसं वाटतं ते पाहतो. त्यांनी काही वर्ष या ठिकाणी काम केलं आणि नंतर उबाखिमचा त्यांना निरोप आला की आय एम गोइंग टू पास राय अमंग डेथ वे. आणि ते तिथे गेले तेव्हा त्यांनी सांगितलं की आतापासून ही सगळी दोरी तुझ्या हातात आहे. आणि त्याच्यानंतर आचार्य गोयंकांनी जगभर त्याचे सेंटर्स उभारले. आता हा जो कोर्स होता विपश्यनाचा, ही विद्या खूप अवघड आहे आणि त्याच्यामुळे पूर्वी 60 दिवस 45 दिवस अशा प्रकारचे ते कोर्सेस होते. ज्यावेळी आचार्य गोयंकांनी इथे आणलं त्यावेळी 30 दिवसाचा कोर्स अजूनही आहे तिथे, पण त्यांच्या असं लक्षात आलं की 30 दिवस संसारातून आपल्या बाकीच्या व्यापातून बाहेर काढून लोक इथे येणं हे शक्य नाही आणि त्याच्यामुळे त्याचा प्रसार होणार नाही. त्यामुळे त्यांनी अगदी मिनिमम ते म्हणाले की याच्याहून कमी होऊ शकत नाही, हा 11-12 दिवसाचा हा कोर्स त्या ठिकाणी तयार केला. पण ते ऑलवेज ॲडवाईस की हा कोर्स तुम्ही वर्षातून एकदा तरी करा आणि त्याच्यानंतर घरी याची नेहमी प्रॅक्टिस करा. कोर्स केला म्हणजे झालं असं नाही आहे, कारण कोर्समध्ये फक्त तुम्हाला टेक्निक शिकवलेलं, हे टेक्निक तुम्हाला म्हणजे वेदकालीन याच्यामध्ये व्यायाम हा शब्द वापरला जायचा, आज आपण खूप वेगळ्या अर्थाने वापरतो. त्यावेळी व्यायामचा अर्थ असा होता की रोज हा व्यायाम करावा लागेल, कारण आपल्याला ट्रूथ काय डिस्कवर झालं आहे की विकार बढे की दंड हुआ, तर ते विकार आपल्याला नियमित ठेवायचे म्हणजे रोज व्यायाम करावा लागेल. मी 11 दिवसाचा कोर्स केला, खूप छान वाटलं, पुढच्या वर्षी पुन्हा येईल असं करून नाही सर. त्यामुळे रोज 1 तास किमान तुम्हाला ही विपश्यना करायची, माइंड कंट्रोलमध्ये ठेवायचं. आणि ते असंही सांगतात की वर्षातून किमान 3 दिवस तुम्ही घरी हे शिबिर लावा. घरी शिबिर लावा म्हणजे काय, एक खोली तुमच्या घरातली घ्या, त्या ठिकाणी आर्य मौन पाळा, एक मनुष्य तुम्हाला पाहिजे जो जेवण तुम्हाला देईल, एकच वेळ, तेवढीच फक्त रिक्वायरमेंट आहे. आणि त्यामुळे किमान 3 दिवस करा, हा व्यायाम करायला ते शिकवतो. मी एक कन्क्लुजन करणार आहे, पण त्याच्या आधी मला काही थोडेसे प्रश्न किंवा रिॲक्शन घ्यायचे आणि मग मी कन्क्लुजनकडे येणार. जर कोणाला काही प्रश्न किंवा कॉमेंट असतील तर ते विचारा आणि नंतर आपण कन्क्लूड करूया. सर, विपश्यनेनंतर फरक काय जाणवतो? फरक काय जाणवतो? हां, विपश्यनेनंतर फरक काय जाणवतो हे त्या टेक्निकवर अवलंबून. आता थोडंसं आपण डिटेल्समध्ये जाऊ ॲक्च्युली विपश्यनामध्ये काय होतं. तर पहिला मी एक आनापाना जो मार्ग सापडला की तुम्ही शरीराच्या एका छोट्याशा पार्टवर फोकस करून श्वास कसा येतो जातो ते बघता. तर तुम्हाला मनाला कंट्रोल करायचं, तुम्हाला शरीराला सचेत करायचं, हे सगळं करण्यासाठी तुम्ही श्वास हे टूल म्हणून, साधन म्हणून वापरता. तर ते केल्यानंतर तो फरक काय जाणवतो, जर तुम्ही विपश्यनेमध्ये सक्सेसफुल होता. आता सक्सेसफुल म्हणजे असं नाही आहे की रोज वेगवेगळे अनुभव असतात. समजा मी आज सकाळी केलं, तुम्ही आजचं मला विचारू शकता आजची कशी होती, मी म्हणाल नाही आज एवढी चांगली नाही झाली, उद्याची चांगली. तर ज्यावेळी सगळ्यात चांगली विपश्यना होते त्यावेळी तुम्हाला शरीराचे अनेक भाग हे सचेत आणि सजग झालेले जाणवतात. आणि ज्यावेळी एखादा पार्ट, हा मेडिकल सायन्समधले लोक हे याच्याबद्दल सांगतील की ज्यावेळी शरीराचा एखादा पार्ट मूर्छित होतो तर त्यावेळी त्याच्यामध्ये रोग वाढण्याची शक्यता असते. रोग शब्द आपण जनरल अर्थाने वापरतो. ज्यावेळी मनाचा एखादा भाग मूर्छित होतो त्यावेळी मानसिक रोग होण्याची शक्यता. आपण अल्झायमर्स, पार्किन्सन्स वगैरे रोग म्हणतो. आता पार्किन्सन्समध्ये ॲक्च्युली दोन्ही गोष्टी आहेत की त्या ठिकाणी शरीर पण सजग पाहिजे, मन पण सजग पाहिजे. अल्झायमर, डिमेन्शिया याच्यामध्ये जास्त मनाचा भाग आहे. तर आपण ते वरवरच्या अर्थाने घेतो, म्हणजे डिमेन्शिया वगैरेचं आपण म्हणतो की हां आता बुद्धिबळ खेळायला लागा किंवा क्रॉसवर्ड सोडवा, पण त्याच्याने माइंड सजग नाही होत. तुम्ही मनाच्या वर त्या बुद्धीला वापरून त्याला मनाला सचेत ठेवायचं. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं की विपश्यना झाल्यावर एवढाच फरक जाणवतो की मला एक रस्ता सापडला, मला एक टेक्निक सापडलं. अजून तुम्ही काहीच अचीव्ह नाही केलेलं, तुम्ही 11 दिवस केलं किंवा इव्हन 10 वर्ष जरी कोर्सेस करत असाल
तुम्ही म्हणता मला रस्ता सापडला आणि त्याच्यात तुम्ही आनंदी असता. बाकी तुमचा रोजचा अनुभव वेगळा आहे. रोज आज तुम्ही कदाचित म्हणाल आज माझं मन खूप भटकलं, पण त्याचं वाईट नाही वाटून घ्यायचं, भटकलं इट्स ओके. दुसऱ्या दिवशी म्हणणार अरे आज मला खूप सजग आणि सचेत वाटतं. अशा रीतीने रोज त्याचा वेगळा अनुभव. आणखी एखादा प्रश्न? झोप किती तास घेता तुम्ही? 3:30ला उठता म्हणजे रात्री किती वाजता झोपता? 8:30. 8:30ला झोपतात. नाही सॉरी 9 9 वाजेला झोपायचं हो. म्हणजे 6-6.5 तासाची झोप मिळते. 7:30 तासाची. म्हणजे रात्रीचं जेवण किती वाजता होतं पण? 5 वाजता. नाही रात्रीचं जेवण नाहीच आहे. हा ऍक्च्युली चांगला प्रश्न आहे. तर दिनक्रम सांगतो 3:30ला उठलो. ऍक्च्युली 3:30ला उठायची गरज नाही, पण मला खूप वेळ लागतो तयार व्हायला. 4ला उठलं तरी चालतं. तुम्हाला जस्ट 5 मिनिट चालत जायचं. काही लोक 4ला उठतात, आंघोळ करतात. मला खूप वेळ लागतो सकाळी तयार व्हायला, म्हणून मी 3:30ला उठतो. तर 4:30ची तुम्ही केली, 4:30 ते 6:30 केली. 6:30ला ब्रेकफास्ट घ्यायचा आहे. त्याच्यातही ते सल्ला की नका घे, पण बहुतेक लोक घेतात. 6:30ला घेतलं, त्याच्यानंतर 3 तास तुम्हाला मेडिटेशन करायचं आहे. ब्रेकफास्ट नंतर थोडी विश्रांती घेऊन 3 तास मेडिटेशन केलं. 11 वाजता तुम्ही लंच घ्यायचं. तर कमीत कमी जेवायचं आहे, अर्ध्या तासामध्ये संपवायचं. त्याच्यानंतर तुम्ही वॉक घ्या, विश्रांती घ्या. त्याच्यानंतर 1ला ना का 1:30ला 1 ते 5 4 तास मेडिटेशन करायचं. 5 वाजता तुमचं सपर म्हणा, डिनर म्हणा, तुम्ही त्याला काही म्हणा. आता ते सपर म्हणजे काय असतं, पण मुरमुरे असतात, ते भाजले जातात. ते मुरमुरे गरम असतात, ते त्या ठिकाणी ठेवले जातात. त्याच्या जोडीला केळी असतात, दूध असतं. पण तेच म्हणजे आम्हाला सल्ला असा होता की तुम्ही यातलं काही नाही घ्यायचं, तुम्ही साधक आहात. जे फर्स्ट टाइम आलं त्यांच्यासाठी ते असतं. तर बुद्धाचा मीडियम मार्ग आहे. त्याच्यामुळे मी कधी कधी म्हणायचो की आज आपण मुरमुरे खाऊ, पण इट्स नॉट अ बिग डिनर. आणि त्याच्यामुळे जेव्हा तुम्ही ॲक्च्युली 7-8 वाजेपर्यंत तुमचं पोट पूर्ण रिकाम असतं, तुम्ही जरी ते मुरमुरे करताय तर संध्याकाळी किंवा या जाणवतं त्या फूडमुळे असतात. पण आपण गृहीत धरतो, आपण खूप साध्या रीतीने सांगतो काल आहे ना थोडंसं जास्त जेवण झालं, पण मग त्याच्यामुळे थोडंसं मी आळसावलेलो आहे. आपण वी जस्ट ॲक्सेप्ट इट. म्हणजे पॉयझन हे आपण सहजरीतीने ॲक्सेप्ट केलं. तर अशा छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या तिथे गेल्यावर जाणवतात की अरे ज्या गोष्टींना मी चांगलं बनत होतो त्या ॲक्च्युली वाईट आहेत, आणि ज्या गोष्टी मला अवघड वाटत होत्या त्या ॲक्च्युली मी करायला पाहिजे. आणि तिथे ॲक्च्युली ते पेन आणि प्लेजर यातला बॅलन्स कळायला लागतो. तर मला वाटतं की तेच माझं कन्क्लुजन होतं की पेन आणि प्लेजरमधलं बॅलन्स कळणं, सुखदुःखम समयकृत्व आहे कळणं, हे मला वाटतं बुद्धाने पण सांगितलं. आणि विपश्यना एक टेक्निक आहे, ते काही मला किंवा कोणाला खूप साध्य झालं आहे असं नाही, आणि एक मार्ग कळलेला आहे आणि त्या रस्त्याने चालत जायचं. धन्यवाद. You are not supposed to read, right? Stage वर बस. आज आपल्याला आपले सदस्य डॉक्टर अनिल पाठक यांनी त्यांचे विपश्यनेचे अनुभव प्रत्यक्ष सांगितलेले आहेत. खरं तर हे अनुभव ऐकण्यापेक्षा प्रत्यक्ष तिथे जाऊनच घेतले पाहिजेत. कारण जोपर्यंत आपण मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही असं म्हणतात, त्याप्रमाणे तिथे जाऊन माणूस जोपर्यंत ती साधना करत नाही आणि त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेत नाही तोपर्यंत त्याचं कितीही वर्णन केलं तरी ते काही कळणार नाही. किमान उत्सुकता तरी आपल्या मनामध्ये जागृत झाली की हे करून पाहण्यासारखं आहे. आणि आतापर्यंत लाखो लोकांना याचा फायदा झालेला आहे जगभरामध्ये. त्याच्याबद्दल आपण अनेकांनी बातम्याही ऐकले असतील की तिहार जेलमध्ये किरण बेदींनी हे प्रयोग केले आणि तिथे कैदी होते त्यांच्यामध्ये खूप सुधारणा झाली, त्यांच्या वर्तणुकीमध्ये वगैरे खूप सुधारणा झाली. आणि नंतर मग जेलमधून सुटून बाहेर आल्यानंतर देखील त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन झालं. तर हा जो मार्ग आहे भगवान बुद्धाने
2500 वर्षांपूर्वी शोधून काढलेला आणि तो आपल्या सुदैवाने आपल्याला आज प्राप्त झाला आहे. तो आपल्याकडे जवळजवळ गेल्या शतकापर्यंत नुकतंच झालेला होता. भारतात कोणालाच माहिती नव्हतं, परंतु सुदैवाने हे आचार्य सत्यनारायणजी गोयंका त्यांच्या गुरूंच्या आज्ञेप्रमाणे भारतात आले आणि म्हणून ही प्राचीन विद्या आज आपल्याला उपलब्ध झालेली आहे. हे 10 दिवस सुद्धा काढणं खरोखर आपल्यासारख्या प्रापंचिक माणसाला अवघड आहे, पण आपण जातोच. आता सहलीला जातो, 10-15 दिवस जातोच त्याच्यासाठी. तर इथे सुद्धा कधीतरी जायला पाहिजे प्रत्येकाने, आणि नुसतंच जायला पाहिजे असं नाही आहे. म्हणजे घरी आल्यानंतर सुद्धा ती जी साधना आहे ती कायम सुरू ठेवावी लागते. कारण मी अनेक उदाहरणं पाहिली आहेत आपल्यापैकीच. लोक जातात, 10 दिवसांनी परत येतात आणि पुन्हा काही दिवसांनी पूर्वीसारखीच एक महिना 2 महिने तो परिणाम असतो, टिकतो आणि नंतर पुन्हा आपली पहिली पाढे 55. अशी भरपूर उदाहरणं मी पाहिलेली आहेत. पण पाठक हे दाम्पत्य असं आहे की ते खूप व्यासंगी आहे आणि परिश्रम घेणार आहे. तर त्यांच्या बाबतीत असं होणार नाही अशी मला खात्री आहे. आणि ते या मार्गाचं पुढे यथायोग्य असं जे अनुकरण आहे ते सुरू ठेवतील आणि त्याच्यामध्ये खूप मोठा पल्ला गाठतील अशी मला आशा आहे आणि विश्वास आहे. आज पाठक सरांनी आपल्याला हे अतिशय सुंदर असं अनुभव कथन करून दिलं आणि विपश्यनेचा हा परिचय करून दिला. त्याबद्दल मी डेव्हलपतर्फे त्यांचे आभार मानतो आणि अध्यक्षांना भेटवस्तू प्रदान करण्याची विनंती. त्यावेळेला पेन अशासाठी देतोय आपण की सरांनी सांगितलं ना ते US ला जाणार आहे आणि त्या प्लांटचं काही ते केअर करू शकणार नाही म्हणून सभा संपली असं विचार